जरा हा रंग बघा किती सुंदर, फ्रेश आणि चमकदार दिसतोय ना. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा रंग दुसऱ्या दिवशी सुद्धा असाच राहतो. भाजी अजिबात काळपट पडत नाही. यामागे आहे एक छोटीशी ट्रिक, अगदी साधी पण खूपच उपयोगाची. ही एक गोष्ट केली की पालकाचा रंग कायम ताजा आणि आकर्षक राहतो. त्यातच कमी साहित्य, कमी मेहनत, काही मिनिटात तयार होणारी आणि चवीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी ही लसूणी पालकाची भाजी एकदा बनवली की पुन्हा पुन्हा हीच बनवाल. चला तर मग अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे मी मध्यम आकाराच्या 2 पालकाच्या जोड्या घेतलेल्या आहे. त्या साधी स्वच्छ साफ करून घेतल्या आणि आता त्या 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. आता त्या पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवून देऊया. आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये धुवून घेतलेला जो पालक आहे तो घालून साधारण 2 ते 3 मिनिटं ब्लांच करून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच पालक चाळणीत काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपल्याला हा पालक पाणी उकळत असतानाच 2 ते 3 मिनिटं गॅस मीडियम करून हा ब्लांच करून घ्यायचा आहे आणि लगेचच 2 ते 3 मिनिटांनी हा पालक काढून आपल्याला चाळणीत काढून घ्यायचा आहे. याने आपल्या पालकाला रंग अगदी सुरेख येतो आणि हीच आहे ती महत्वाची टिप. आता गार झालेला पालक मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून पाणी अजिबात न घालता अगदी बारीक आणि पातळ हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही मिरची किंवा लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता पालक अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पालकामधलं जे आयर्न आहे, लोह आहे, ते पूर्णपणे शरीराला मिळण्यासाठी एक आणखी ट्रिक आहे, ती व्हिडिओ पुढे सांगते. आता एका कढईमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये भरपूर सारा लसूण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. आता हा लसूण आपल्याला साधारण अर्धा ते 1 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. लसूण छान रंग बदलायला लागला की त्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे. आता आपण वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे पालकाचं, ते आपण यामध्ये सोडून देऊया. इथे आपण लसणाचा जास्तीत जास्त वापर करणार आहे, कारण हा लसूणी पालक भरपूर लसूण घातल्यावरच छान लागतो आणि लसूण छान परतल्यानंतर तो अजिबात चरका मारत नाही. आता एका कढईमध्ये मी साधारण 2 चमचे इतकं बेसन पीठ म्हणजेच चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण मध्यम आचेवरती छान रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. हे भाजून घेतलेलं पीठ आहे, त्या भाजलेल्या पिठात थोडंसं पाणी घालून ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला भाजीत घालायची आहे. त्यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतो आणि थिकनेसही मस्त मिळतो. आता त्यामध्ये 2 ते 2.5 टेबलस्पून इतकं मी फ्रेश क्रीम घातलेलं आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही यात साधी सायही घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. एक छोटीशी टीप, पालकाच्या भाजीत मीठ जरा बेतानेच घाला. सुरुवातीला कमी घाला आणि शेवटी चव पाहून गरज असेल तर वाढवा. त्यामुळे भाजीची नैसर्गिक चव टिकून राहते. आता भाजी साधारण 3 ते 4 मिनिटं छान उकळी येऊ द्या. आता भाजीमध्ये आपण साधारण अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घालणार आहोत. पालकाच्या भाजीत शेवटी थोडासा लिंबाचा रस नक्की घाला किंवा कुठलाही आंबट पदार्थ नक्की घाला. यामुळे भाजीची चव खुलतेच आणि पालकातील लोह शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होते. त्यामुळे पालकाच्या भाजीत आंबट नेहमी घालावंच. आता तयार झालेली भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि शेवटी मस्त फोडणी देऊया. एका छोट्या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारा चिरून घेतलेला लसूण छान परतवून घ्यायचा आहे. गॅस मंद करून त्यात अर्धा टेबलस्पून लाल तिखट घाला आणि गरमागरम फोडणी लगेचच तयार केलेल्या लसूणी पालकावर ओता. बस, आपली मस्त सुगंधी रेस्टॉरंट स्टाईल लसूणी पालक तयार. काय मग, किती छान रंग आला आहे. अगदी हिरवागार, फ्रेश आणि खमंग. आणि हो, दुसऱ्या दिवशी सुद्धा हा रंग असाच राहतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रंग कसा आलाय ते मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि पंचपक्वान्न ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरनं बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, झटपट, भन्नाट रेसिपींसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला, स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.